आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी कुठे सुरुवात झाली आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये घाटकोपर पूर्वेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही 2 नंबरवरती होते. या निवडणुकीच्या धामधुमीत किंवा निवडणूक झाल्यानंतर देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाची धार काही कमी झालेली नाही. या संपूर्ण घाटकोपरच्या विकासाबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर घाटकोपर पूर्वेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभागाध्यक्ष संदीप कोलते आपल्याबरोबर आहेत. साहेब, लोकनिर्भीडमध्ये आपलं स्वागत आहे. सुरुवातीचा जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुरुवात झाल्यापासून घाटकोपरमध्ये विविध आंदोलनं केली, विविध प्रकारे आंदोलनं केली, अनेक कार्यक्रम घेतले, ते तडीच नेले. पण आपल्याकडून एक विषय तडीच गेला नाही. तो विषय म्हणजे नुकताच गेल्या मेमध्ये मोठा अपघात झाला होता घाटकोपरमध्ये. पेट्रोल पंप पडून अनेक जायबंदी झाले, काही मृत्यू झाले. ह्याच्या सुरुवातीला आपण ह्याच्यावरती आवाज उठवला होता. मग त्या शेवट काय झाला? ज्यावेळेला तुम्ही पेट्रोल पंप सुरू झाला, अपघात झाला, त्या अपघातापर्यंत आपण प्रशासनाशी काय 2 हात केले आणि काय त्या विषय शेवटपर्यंत झाला? मुळामध्ये तो विषय पूर्ण झाला नाही असं म्हणणं थोडंसं चुकीचं ठरेल. कारण या विषयाची सुरुवात 2022 सालीच 22च्या शेवटला नोव्हेंबरपासून आम्ही सुरुवात केली. ज्यावेळेस हा पेट्रोल पंप सुरू झाला रेल्वे वसाहतीमध्ये, त्याच वेळेस आम्ही आवाज उठवला होता की सदर पेट्रोल पंप हा अनधिकृत आहे. त्याबद्दलचे असणारे पुरावे, तहसीलदारांचे पत्र, ह्या सर्व बाबी आम्ही महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्या पत्रांच्या अनुषंगाने जे भाजपचे आमदार आहेत प्रवीण दरेकर यांनी एक लक्षवेधीही विधिमंडळामध्ये मांडलेली होती. त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले, त्याची चौकशी करण्याचे संकेत देण्यात आले. परंतु शासनाचा हलगर्जीपणा म्हणा किंवा शासनाने अतिशय म्हणजे बोलतो ना त्यांचा नाकर्तेपणा म्हणा की त्यांनी या विषयाकडे दुर्लक्ष केलं. आणि दुर्दैवाने आजच्या म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मे महिन्यामध्ये जी काही दुर्घटना घडली ती अख्ख्या जगाने सगळी पाहिलेली आहे. त्यावेळेसच ज्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागणी केलेली होती की बाबा तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे, तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद, महानगरपालिकेचे जे सहाय्यक आयुक्त आहेत ते असतील किंवा त्यांचा नगररचना विभाग म्हणजे त्यांचा बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंट, या अधिकाऱ्यांवर कारवाई होणं अपेक्षित आहे. पण ही घटना घडली. घटना घडल्यानंतर अनेकांचे नाहक प्राण गेले, अनेक जण जखमी झाले. त्यानंतर जाग आलेल्या म्हणजे झोपेतनं जागे झालेल्या या सरकारने एक देखल्या देवा दंडवत म्हणून काय केलं तर बाबा मृत पावलेल्या लोकांना आणि जखमी लोकांना नुकसान भरपाई म्हणून मदत जाहीर केली. मदत दिलीही काही प्रमाणात लोकांना, पण ज्यांना काही चूक नसताना त्यांचा जीव गमवावा लागला आणि ज्यांच्यामुळे जीव गमवावा लागला त्या अधिकाऱ्यांचं काय? ती जी काय SIT वगैरे स्थापन केली, SIT स्थापन करण्याच्या आधीच तुम्ही खरं रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद, संजय पांडे आणि इथले सहाय्यक आयुक्त यांना निलंबन करायला पाहिजे होतं. पण असं सगळं न करता त्यांना पाठीशी घालण्यासाठी म्हणून कंत्राटदार जो होता, ठेकेदार, काहीतरी भिडे म्हणून नाव आहे, त्या भावेश भिंडे, त्या भावेश भिंडेला अटक करून तात्पुरता विषय थांबवण्याचा प्रयत्न केला. कुठे तो थांबत नाही, कारण आमचा पाठपुरावा अजूनही संपलेला नाही. आम्ही अजूनही त्या विषयाचा पाठपुरावा महाराष्ट्र शासनाकडे, मुख्यमंत्र्यांकडे करत आहोत. त्याची दखल म्हणून तर त्यांनी कैसर खालिद जे त्यावेळेसचे तत्कालीन पोलीस आयुक्त होते की त्यांचं निलंबन केलं. पण मुळामध्ये जे महाकाय होर्डिंग्ज होते त्या होर्डिंगसाठी दुसरी जबाबदार व्यक्ती होती, ते सहाय्यक आयुक्त. त्या सहाय्यक आयुक्तांची निलंबन जे त्यांनी त्याच काळी तत्काळ करायला पाहिजे होतं ते अजूनपर्यंत केलेलं नाही. आणि तो म्हणतो ना की एखादं चांगली कामगिरी केली की आपल्याला शाबासकीची
पाठीवर थाप पडते असा काय आविर्भाव आणत त्यावेळेस त्या पडलेल्या होर्डिंगचं भंगार हे अक्षरशः कवडीमोल भावामध्ये म्हणजे 3 रुपये या भावाने कुठलीही निवेदन न काढता सहाय्यक आयुक्तांनी विकलं. ह्याच्यापेक्षा अजून मोठा भ्रष्टाचार त्यांनी काय करायला पाहिजे. आणि ही बाब आम्ही महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणूनसुद्धा अद्याप त्याच्यावर ते कारवाई करत नाही आहेत. मला वाटतं की या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी ज्या आता तुम्हाला लोकसभेला दिसलं की एक प्रक्षोभ कुठल्याही गोष्टीला एक वेळ असते की मग त्यावेळेस जनता ऐकत नाही आणि मला वाटतं की त्याचे परिणाम यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिसतील. या सर्व लोकांचे तळतळाट ह्या महायुतीच्या सर्व नेत्यांना आणि आमदारांना भोगावे लागतील. ह्या पेट्रोल पंपामधून सुरुवातीपासून यांनी कुलते साहेबांनी आवाज उचलला आहे. आता त्याचं परिपाक म्हणून कैसर खलीद यांना निलंबन केलं. त्यांना निलंबन केलं, मात्र जे जबाबदार आहेत महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, सहाय्यक आयुक्त असतील, उपायुक्त असतील, यांच्यावरती कारवाई झालेली नाही. ते पुढं धसास लावणार आहेत. आता साहेब घाटकोपरमध्ये गेल्या वर्षी आपण घे भरारी नावाचे अभियान चालू केलं होतं. संपूर्ण मुंबईत चालू केलं होतं. मग घाटकोपरमध्ये त्यावेळेला आपण अनेक विषयाला हात घातला होता. त्या विषयाचं काय झालं? मागच्या वर्षी तुम्ही बघाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राजसाहेबांच्या आदेशानुसार घे भरारी अभियान म्हणजे आम्ही एक सभा की आत्ताच्या ज्या परिस्थिती आहे, राजकारणात झालेला चिखल असेल किंवा विकास कामं असेल, या सर्व विकास कामांच्या विषयांवर आम्ही या सभा सर्व विधानसभेमध्ये घेतल्या होत्या. त्यानुसार आम्ही घाटकोपर पूर्व विधानसभेच्या माध्यमातून जे जनतेचे प्रश्न होते किंवा जी काय आमदारांनी विकास कामं करायला पाहिजे होती त्या विषयावर आम्ही अनेक विषय मांडले होते. जसं आम्ही त्याच्यामध्ये पहिला विषय आमदारांच्या बाबतीमध्ये मांडला होता की सांग बोलानात पंतनगरला पार्किंग मिळेल काय. त्या भाषणामध्ये मी स्वतः सांगितलं होतं की भविष्यामध्ये पार्किंगसाठी पंतनगरमध्ये खून झाला तर नवल वाटून घेऊ नये. म्हणजे ह्या गोष्टींची जी पूर्वकल्पना तुम्हाला एखाद्या वेळेस जेव्हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो, जनतेसाठी आपण जर काही चांगलं करायचा विचार असतो तर आपल्याला भविष्याकडे बघावं लागतं. चातकासारखे त्याच्याकडे डोळे लावून बसावं लागते की नंतर येणाऱ्या पिढीला काय अपेक्षित आहे, त्यांना काय हवं असणार आहे, त्यावेळेसची परिस्थिती कशी असणार आहे आणि त्याचं नियोजन हे आत्तापासून करायला पाहिजे. पण मला वाटतं आमदारांना ते नियोजन करता आलेलं नाही आहे. आमदार जे आत्ता आहेत भाजपाचे ते फक्त कशापुरते मर्यादित राहिले तर गार्डनला टाईल्स लावण्यात, मंडळांना मंडपं बांधून देण्यामध्ये, संडासं बांधण्यामध्ये, की त्यांना स्वतःला कळत नाही की नगरसेवकाचं काम काय, आमदाराचं काम काय आणि खासदारांचं काम काय. ह्या गोष्टींचं यांना भानच नसल्याकारणाने आज तुम्ही बघाल की आम्ही त्यावेळेस म्हटलं होतं की सांग बोलाना, त्यांना त्याचं गांभीर्य कळायला पाहिजे होतं की पंतनगर ही वसाहत म्हाडाने 1960 साली बांधली. त्यावेळेसच टाकलेली पाण्याची लाईन आहे, त्यावेळेसच टाकलेले सिवरेज लाईन आहेत, त्याच वेळेस बांधलेले ते रस्ते आहेत. आज त्या एका इमारतीमध्ये 30 कुटुंब राहत होती, बरोबर. आज पुनर्विकास होतो आहे. आज 2018-19 पासून जेव्हापासून हे आमदार झाले तेव्हापासून जर बघाल तर पुनर्विकासाचं वारं इथे व्हायला लागलं आहे. इथे जवळपास 400 इमारती आहेत या मतदानाला, 400 ते 500 या पुनर्विकासाला गेलेल्या आहेत. आत्ताच्या घडीला 250 इमारतींचं काम चालू आहे. एका इमारतीत जेव्हा 30 लोकं राहत होती तर त्यांना या सुविधा होत्या. आता त्याच एका इमारतीमध्ये 100 कुटुंब राहायला येणार आहेत. मला सांगा, तीच सिवरेज लाईन पूर्ण होईल का? तेच रस्ते पूर्ण होतील का? एका इमारतीमध्ये 3 घरामध्ये म्हाडाची पॉलिसी आहे, एका इमारतीमध्ये 3 घरांच्या मागे किंवा 2 घरांच्या मागे एक पार्किंग. आजच्या घडीला प्रत्येक कुटुंबाकडे एक मोटरसायकल का असेना, ही प्रत्येक घरात एक वाहन आहे. दुचाकी असेल, 3 चाकी असेल किंवा 4 चाकी वाहनं आहेत. आज तुम्ही बघाल पंतनगरमध्ये पार्किंग करायला जागा मिळत नाही. मग हा विषय जर धसास न्यायचा होता तर ती पॉलिसी बदलायचं काम होतं. त्या पॉलिसी बदलण्याच्या कामासाठी विधानसभेमध्ये आवाज उठवायचं काम होतं. पण आमदार साहेबांना तेवढा वेळच कुठे होता, कारण ते गटारं बांधत होते, ते मंडळांचे मंडप बांधत होते. हां,
त्याच्यानंतर ते व्यावसायिक आहेत ते त्यांच्या व्यवसायामध्ये व्यस्त राहिले. त्याच्यामुळे जनतेच्या या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या गरजा भागवण्याचा म्हणा किंवा त्याचा जो लोकप्रतिनिधीचं काम आहे ते करण्यासाठी ते कमी पडलेले आहेत. आम्हालाच काय त्या सर्व जनतेला ते निदर्शनास येतं आहे. हा विषय झाला पार्किंगचा, की ज्याच्यामध्ये त्यांनी पार्किंग अवेलेबल करायला. आज तुम्ही स्टेशनला जाल, घाटकोपर स्टेशन पूर्वेला, तर पार्किंग करायला जागा नाही. म्हणून मोटरसायकल, टू व्हीलर्स जेव्हा तिथे पार्किंग करतात तर तिथे वाहतूक विभाग येतं आणि त्यांच्यावर कारवाई करतं. तुम्ही पर्यायी जागा द्या त्यांना. तुमच्याकडे पर्यायी व्यवस्था जर उपलब्ध नाही तर तुम्ही त्यांना फाईन का म्हणून मारता? तुम्ही एखाद्या गोष्टीला फाईन मारणं, त्यांना तुम्ही दंड आकारणं हा उपाययोजना नव्हे. तुम्ही त्या नागरिकाला पहिली सोय द्या आणि ती जर सोय दिलेली असताना जर ते चुका करत असतील तर दंड मारणं योग्य आहे. आज कामावर जाणारा लक्ष्मीबागचा माणूस 15 मिनटं चालत येणार, मग तो गाडी कुठे पार्क करणार? तो तिथेच पार्क करणार ना स्टेशनला. जिथे तुम्ही जर तिथे वाहनतळ त्यांना उपलब्ध करून दिलीत, तिथे हे केलं तर नियोग मॉलच्या तिथे काहीतरी 8 गाड्यांचा पार्किंग. अरे जिथे 200 गाड्या पार्किंग होतात कमीत कमी, तिथे तुम्ही 8 गाड्यांचा पार्किंग. मग त्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. ही उपाययोजना ते व्यावसायिक बिल्डर आहेत, त्यांना स्वतःला नाही सुचावं. अच्छा, त्यांना नाही सुचलं, 5 नगरसेवक आहेत, एकाही नगरसेवकाला सुचलेलं नाही आहे की या समस्या सोडवायच्या कशा. त्याच्यामध्ये पुढे जाऊन तर अजून बघाल तर एका नगरसेवकांनी म्हणजे 125 मधल्या प्रभागामधील नगरसेवकांनी तर आम्ही पुरावा दिला आमच्या सभेमध्ये, 7 माळ्याचं हॉस्पिटल बांधतो म्हणून नारळही फोडले. हो, ज्या महिला व्यवहार आहेत नगरसेविका रुपाली सुरेश आवळे यांनी नारळ फोडले. आणि जेव्हा आम्ही महानगरपालिकेशी संपर्क साधला, त्यांच्या आर्किटेक्ट डिपार्टमेंटशी संपर्क साधला, बोलले साहेब तिथे हॉस्पिटलच होऊ शकत नाही, जागाच उपलब्ध नाही आहे. जी जागा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये साधा दवाखाना होऊ शकतो, 1 माळ्याचा किंवा 2 माळ्याचा आम्ही स्कॅनिंग सेंटर वगैरे उपलब्ध करू शकतो, डायलिसिस सेंटर उपलब्ध करून देऊ शकतो, परंतु तिथे इस्पितळ उभं राहू शकत नाही. आणि हे आम्ही पुराव्यानिशी आमच्या भरारीच्या सभेमध्ये मांडलेलं होतं. लोकांनी जाब ह्या गोष्टींचा विचारायला पाहिजे रमाबाईच्या, की बाबा आमचं 7 माळ्याचं हॉस्पिटल गेलं कुठे? चोरीला गेलं. आज हॉस्पिटल चोरीला गेलं ही बाब आहे. ज्याप्रमाणे मी म्हटलं की पंतनगरचा ह्या इमारतींचा विकास जसा 3 पटीने झाला आहे, रस्त्यांची किंवा सिव्हर लाईन, त्याच्या दुसऱ्या दिवशी नंतर बॅनर्स लागले की बाबा कन्सल्टंट महानगरपालिकेने नेमले. आज 1 वर्षाच्या वर कालावधी निघून गेलेला आहे, 1.5-2 वर्षाचा कालावधी झालेला असावा. आज 1.5-2 वर्षाच्या कालावधी मग कन्सल्टंट करतात काय? तुम्ही सिव्हर लाईन कधी, तुम्ही संडासाची सगळ्या सिव्हर बाहेर रस्त्यावर आल्यावरची वाट बघताय. अनेक ठिकाणी झोपडपट्ट्यांच्या किंवा तुम्ही दत्त दिगंबर सोसायटीमध्ये जा किंवा लक्ष्मीबागमध्ये जा, तिथे सिव्हर येतं आहे, पावसाळ्यात पाणी तुंबतं आहे. जर आपली लो लाईन एरिया आहे, वरतून ब्रह्मदेव आला तरी समुद्र सपाटीपासून जवळ असलेला घाटकोपर हा भाग आहे, तर त्याच्यासाठी उपाययोजना कशा पद्धतींच्या असल्या पाहिजेत त्या दृष्टीने नगरसेवकांनी कामं करायला पाहिजे, त्या दृष्टीने आमदारांनी कामं करायला पाहिजे, त्याच दृष्टीने खासदारांनी कामं करायला पाहिजे. पण मुळामध्ये आमचे नगरसेवक, आमदार, खासदार ह्यांच्याकडे ती दृष्टिकोनच नाही आहे. म्हणून आमच्या राजसाहेबांनी या विषयावर काही वर्षांपूर्वी ब्ल्यूप्रिंट बांधली. त्यामध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख होता की जर आम्हाला पुढच्या भविष्य काळामध्ये येणाऱ्या पिढीला जर काय द्यायचं असेल, समाजाला काय द्यायचं असेल, तर आम्हाला त्या दृष्टिकोनाने विचार करावा लागेल. पण आजचा दृष्टिकोन काय? तर तुम्ही बघाल, ह्याच रुपाली आवळे मॅडमनी 10 करोडचा फंड कुठे वापरला कोणास ठाऊक. नगरसेवक परमेश्वर कदम यांचा फंड 7.5 करोड तुम्ही कामराजनगरचा पुनर्विकास घेतला आहे, MMRDAच्या माध्यमातून पुनर्विकास घेतला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की महाराष्ट्र शासनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा पहिला महाराष्ट्रातला प्रकल्प असेल की शासन ताब्यात घेऊन एक SRAचा प्रकल्प राबवते. मग जर हा प्रकल्प राबवते तर मग या प्रकल्पाचं पुढे काय? या रमाबाई नगर, कामराजनगर इथं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून SRA योजना राबवली जात आहे. ही योजना खरं तर लोकांच्यासाठी खूप चांगली आहे. त्यात मनसे ह्याला विरोध करताय आपण? मनसेचा विरोध असं कधी मनसेने म्हटलं?
विरोध तुमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काही विरोध केला होता. मुळामध्ये मला वाटतं तुम्हीच त्याच्या बाबतीमध्ये मुलाखत घेतली होती, बरोबर. आमचे स्थानिक पदाधिकारी आहेत ते सुनील बोस्तेकर असतील, आमचे शाखाध्यक्ष, यांनी सगळ्यांनी तो विषय घेतला. मुळात तुम्ही त्यांचा विषय जर नीट बघितला तर प्रकल्पाला विरोध नाही आहे. अहो 6x8च्या किंवा 10x10च्या खोलीत राहण्याला जर 300 फुटाचं घर मिळतं आहे, त्याच्या हक्काचं घर मिळतं आहे, तर मनसे त्याला विरोध का करेल? मनसेचा त्याला विरोध नाही आहे. परंतु ज्या पद्धतीने प्रकल्प राबवला जातो आहे, ज्या पद्धतीने आज मला वाटतं 19 तारखेला काहीतरी मुख्यमंत्री येऊन चेक वाटप करणार आहेत. मला सांगा, ॲग्रीमेंट झाले आहेत का? ॲग्रीमेंटमध्ये अनेक त्रुट्या आहेत. आज ॲग्रीमेंटमधल्या त्रुट्यांचा जर तुम्ही 16,500 झोपड्या म्हणता तिथे आहेत, ज्यांचा ॲनेक्शर झालं आहे, त्याच्यामध्ये अनेक झोपड्या अनिश्चित आहेत, अनेक झोपड्या अपात्र आहेत. त्यांचा निकाल कसा लागेल? एखाद्या झोपडीधारकाने दुसऱ्या एकाकडनं जर झोपडी विकत घेतली असेल तर त्याला ट्रान्सफर फी भरावी लागते. तर त्या ट्रान्सफर फीचा उल्लेख कुठं आहे? ते पैसे कोणी भरायचे? तुम्ही जर बाकीचे SRAचे प्रकल्प बघाल तर त्याच्यामध्ये बिल्डर ते 40,000 रुपये भरतो, किंवा जर व्यावसायिक असेल, वाणिज्यिक असेल तर ते 60,000 रुपये बिल्डर भरतो. मग हे पैसे कोण भरणार? MMRDA भरणार, कारण MMRDA तर त्याच्यातनं नफा कमावणार आहे. कारण MMRDA इथे शासन नाही आहे. MMRDA या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातनं उद्या तिथे IT प्रोजेक्ट आणून आज तिथे MMRDAसुद्धा त्यांचा काही जे भविष्यामध्ये विकास करायचे असेल त्याच्यासाठी निधी उभा करतात आहे. म्हणजे त्याच्यापासून तुम्ही बेनिफिट घेणार आहात. मग त्याच्यापैकी काही बेनिफिट हा तिथल्या लोकांना द्यायला नको का? कॉर्पस फंड आज जगभर इथे सगळ्या महाराष्ट्रभर नियमाच्या जरी ते नसलं तरी पण त्याला मिळणाऱ्या नफ्यामधनं तो काही नफ्याचा हिस्सा त्यांना देतो, कॉर्पस फंड म्हणून. का? तर त्यांना त्यांच्या उद्या राहिल्यानंतर तिथे जी राहणारी पब्लिक आहे ती कोण आहेत? घरकाम करणारे आहेत, छोटे मोठे काहीतरी कामं करणारे आहेत, कोण हाऊसकीपिंगची कामं करणारे आहेत. ह्या लोकांना भविष्यात येणारा मेंटेनन्सचा पैसा कुठून उभा करणार? आपण तो ट्रान्सफरचा एक विषय मांडला. या संदर्भात मी MMRDAचे उपजिल्हाधिकारी संतोष जाधव यांची एक छोटीशी मुलाखत घेतली होती. त्यात त्यांनी सांगितलं होतं की हे जे ट्रान्सफरची जी फी आहे ती MMRDA भरणार आहे. मग त्याचा उल्लेख त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये का नाही? त्याचा उल्लेख त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये का नाही? एखादा तुम्ही करार करता, तुम्ही करारामध्ये लिहिता की पात्र करणं जबाबदारी तुमची आहे. जर पात्र करणं जबाबदारी जर त्या झोपडीधारकाची आहे नियमानुसार, तर मग हे पण टाकणं त्याच्यानुसार नियमानुसार हे आहे. चला ह्याच्या पुढचा विषय सांगतो की तिथे जे कमर्शियल दुकानं आहेत, जी वाणिज्यिक दुकानं आहेत, जी काही व्यावसायिक आहेत, त्यांचे जे काही गाळे आहेत, त्यांचं नियोजन कशा पद्धतीने केलं जाणार आहे? त्याचा काहीतरी आराखडा वगैरे काहीतरी असेल ना? तो तुम्हाला या उपविभागाधिकाऱ्यांनी दाखवला का? जिल्हाधिकाऱ्यांची मीटिंग झाली त्यावेळेला तो आराखडा वगैरे दाखवलेला आहे, बिल्डिंगचे नकाशे वगैरे दाखवलेले आहेत. म्हणजे नेमकं काय दाखवलं? नेमकं किती आत्तापर्यंत मला सांगा, त्या 16,500 झोपड्यांमध्ये किती व्यावसायिक आहेत? आता जितके व्यावसायिक आहेत, जे वाणिज्यिक आहेत, आणि किती रेसिडेन्शियलमध्ये मोडतात, त्याचं जे वर्गवारीकरण आहे त्यानुसार की तुम्ही एकूण किती जागा आहे, त्याच्यापैकी किती जागेवर, त्याच्या 50% जागेवर हे सगळं प्रकल्प उभा करणार. बरोबर आहे. या प्रकल्पामध्ये तुमचा जो पूर्वमुक्त महामार्ग गेला, जो ईस्टर्न फ्री एक्सप्रेसवे गेलेला आहे, त्याच्यातली लोकं तुम्ही घेतली आहेत. बरोबर आहे. मग आज या सगळ्या लोकांना जेव्हा तुम्ही घेताय तर त्यांना कशा पद्धतीने करताय त्याचं नियोजन दाखवा ना जनतेसमोर. त्याच्या स्क्रीन लावा, किंवा त्याचं तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही करणार की बाबा तळमजल्याला बाबा तुला तुझं दुकान मिळणार आहे, तुझं या इमारतीत असेल. अशा किती इमारती उभ्या राहणार आहेत? 1 राहणार आहेत, 2 राहणार आहेत, 10 राहणार आहेत? किती माळ्याच्या उभ्या राहणार आहेत? किती माळ्याच्या त्या इमारती आहेत? या सगळ्यांचा उहापोह होणं गरजेचं आहे. मी जसं म्हटलं की ॲग्रीमेंट, त्या ॲग्रीमेंटमध्ये अनेक चुका आहेत. त्या ॲग्रीमेंटमधली एक चूक सांगितली, जसं 25 चौरस फुटाच्या वर घर किंवा वाणिज्यिक दुकान देता येत नाही. एखाद्याचा गाळा जर 250 फुटाचा असेल किंवा 300 फुटाचा असेल, मग त्याला मार्ग काय करणार? मग त्यावेळेस तुम्हाला तो विरोध होईल, तो चालेल का? मग ह्या ज्या काही त्रुट्या आहेत, ह्या त्रुट्या पहिल्या पूर्ण करून घेणं गरजेचं होतं. आणि त्याच्यानंतर ते जे काही चेक वाटप वगैरे जे आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जातं आहे ना, ते त्याच्यानंतर करायला पाहिजे होतं. आज तुम्ही बघाल तर तुम्ही 16,500 पैकी किती लोकांचे आत्तापर्यंत करारनामे झाले? तो
किती लोकांचे पात्र झाले आहेत. जर पात्र झाले नाहीत, जर काय तिथे त्याचा LOI आलेला नाही, LOI येणार कसा? तिथे येतं जे नीलम फायनान्स आहे त्यांचा तर एक LOI तर SRAने रद्द केला आहे. त्यांचा घोटाळा तर वेगळाच आहे. त्यांचा 18,000 स्क्वेअर मीटरच्या प्लॉटमध्ये त्यांनी डीमार्ट इल्लिगल उभं केलं आहे. त्यांनी त्यांच्या इमारतीमध्ये अनेक इल्लिगल गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांनी ओपन स्पेसचा सगळ्यात मोठा म्हणजे जवळपास आज तुम्ही म्हणाल ना तर 50 करोडच्या वरचा घोटाळा त्यांनी केलेला आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही अमिळी गुपचिळी करून राहताय. मग जर तिथे मुळामध्ये तो प्लॉट तेवढा मोठा नाही आहे तर मग ते सगळं उभं कसं राहिलं? स्ट्रक्चर राहिलं कसं? आणि आता तोच माणूस त्या LOIला त्याचा रद्द केला म्हणून सुप्रीम कोर्टापर्यंत जातो आहे, त्याला विरोध करतो आहे प्रकल्पाला. मग त्याचं शहानिशा कोण करणार? मुळात नीलम बिल्डरचा जो SRAने जो LOI रद्द केला आहे तो बरेच वर्ष तो प्रोजेक्ट रखडला होता. यासाठी ते कारवाई करायला अधिकार आहे SRAला. नाही, काय रखडला होता प्रकल्प? त्याच्यामधल्या अनेक इमारतींचं त्यांनी रिहॅबच्या ज्या इमारती आहेत त्याची घरं दिलेली होती, बरोबर आहे. त्याच्या पुढचा जो त्याचा टप्पा होता, टप्प्याटप्प्याने होतं ना. तुम्ही ताटलीमध्ये मला एक सांगा, जेवण असतं, डाळ असते, भात असते, भाजी असते, चपाती असते, तुम्ही काय खाता हो? मला तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. काय खाता तुम्ही पहिलं? बरोबर ना. तुम्ही कुठला तरी एक पदार्थ घेता, चपाती घ्याल किंवा डाळ भात घ्याल, अख्खी ताटं उचलून तोंडात नाही घालत ना. मग तुम्ही कसं काय अपेक्षित म्हणता की बाबा अख्खा प्रकल्प एकदम चालू होईल? तो टप्प्याटप्प्याने पुढे जाणार, त्याच्या टप्प्याटप्प्याने तो पुढे चाललेला होता. मग रद्द करण्याचं कारण काय होतं? म्हणजे रद्द करण्याचं कारण तुमचा तो जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे त्याच्यासाठी तुम्ही रद्द करवलात. ठीक आहे, आम्ही मान्य करतो. चला, तुम्ही म्हणताय की तो त्यांनी रखडवला, अनेकांची घरं ती मिळाली नाही म्हणून तुम्ही करताय. पूर्व मागतो महामार्गातल्या झोपडपट्ट्या ज्या आहेत, जे झोपड्या आहेत, त्यांना तुम्ही घेतलं. मग वन विभागाच्या 1700 झोपड्या त्यांचं काय करणार? होय, कारण कांदळवनाच्या नियमानुसार महाराष्ट्र शासन ते ताब्यात घेऊ शकत नाही. अच्छा, ते अनधिकृत आहे म्हणून त्यांच्यावर त्या नोटीस जाहीर केल्या गेल्या, बरोबर. त्या 1700 कुटुंबांना नोटीस जाहीर केल्या. मग त्यांचं निष्कासन तुम्ही केल्यानंतर त्यांना कुठे टाकणार? मग त्यांना तुम्ही इथे घर देऊ शकत नाही का? त्यांना तुम्ही इथे कुटुंबांना देऊ शकतात. कारण 16,500 किंवा 17,000 जे काय प्रकल्पवादी आहेत, या प्रकल्पामध्ये जी लोकं त्यांनी दाखवली आहेत तेवढ्यांना घरं देऊन सुद्धा ह्यांच्याकडे किमान 5,000 घरं उपलब्ध होतात आहेत. मग ती जी 5,000 घरं उपलब्ध होतात, तर मग तुम्ही या लोकांना घरं का नाही देत आहे वनविकासच्या? मग तुम्ही यांना का नाही सामील करून घेत आहे? विशेष बाब म्हणून तुम्ही विधिमंडळात तो मुद्दा मांडा. म्हणूनच म्हटलं ना, आमदारांना ह्याच्यातलं काय कळतं की नाही कळत तेच कळत नाही. नगरसेवक ते तर गुडघ्याला बाशिंग लावून पळतात आहे, चेक द्या. तुमचा LOI आला नाही, तुमची IOD आलेली नाही, तुमचं त्यांचे करारनामे आत्तापर्यंत पात्र काय नियम सांगतो की 16,500 जर झोपड्या असतील तर त्याच्यातले किमान 50% पात्र झोपड्यांच्या सहीनिशी, त्यांच्या संमतीपत्रानिशी तो प्रकल्प तिथे मंजुरीला जायला पाहिजे होता. त्या प्रकल्पाचे सगळे रेखाचित्र म्हणजे रेखांकन, त्याचे जे ड्रॉइंग्ज आहेत ते तिथे मांडायला पाहिजे की कुठे इमारत कुठली येणार, तुमचा कुठला भाग असणार आहे, झोपडपट्टीधारकांना कुठली भाग येणार आहे, कमर्शियलला कुठे देणार आहेत, रेसिडेन्शियलला कुठे देणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह झाल्यानंतर LOI दिला जातो. तो LOI दिल्यानंतर तुम्ही त्याच्या निष्कासनाला जाता, मग त्यांना चेक देता. जगभर हा नियम असताना तुम्ही हा वेगळा नियम कुठला चालू केला हो? सांगा ना. एवढी घाई कशासाठी? येणाऱ्या विधानसभेसाठी? येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला डंका पिटवायला की 16,500 लोकांना आम्ही गरज देतोय? अहो, लोकांच्या तोंडाला पानं पुसताय. नंतर जर प्रकल्प रखडला, 10 वर्ष ही लोक बाहेर राहिली, तर जबाबदार कोण? महानगरपालिका घेणार आहे का? तुमचं SRA घेणार आहे का? MMRDA घेणार आहे की शासन घेणार आहे? कोण जबाबदार? त्याची उहापोह ह्याच्यामध्ये जाणं गरजेचं होतं. आणि याच गोष्टींची उल्लेख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सातत्याने तिथे करतात आहेत. तर काय म्हटलं जात आहे? तुमचा विरोध आहे. अरे, विरोध कसला आला ह्याच्यामध्ये? जर त्यांच्या उद्या ते प्रकल्प तिथे, त्याच्यानंतर तिथे काय IT पार्क वगैरे करणार आहे, मग येणारे जर तिथे प्रकल्प असतील
आम्ही ही बोंब तर करतोच आहे ना की नोकऱ्या उपलब्धच होत नाही आहेत, आणि ज्या उपलब्ध होणाऱ्या संधी आहेत त्या आमच्या लोकांना कळतच नाही, मराठी मुलांना. जर तिथे आज भविष्यामध्ये जर IT पार्क येणार असेल किंवा अजून कुठलेही कमर्शियल बिझनेस पार्क्स येणार असतील, तर तिथे हाऊसकीपिंगपासून जी सुरुवात होते, सिक्युरिटीपासून असेल, म्हणजे तांत्रिक लोकांपासून अनेक कारागीर तुम्हाला कुशल अकुशल कारागिरांचं तिकडे हे भरणा होऊ शकतो. मग त्या गोष्टी जर तुम्ही डिक्लेअर केल्यात तर लोकांना कळेल संधी आहे भविष्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी का लपवून केल्या जातात आहेत मला तेच कळत नाही. या MMRDच्या आणि SRAच्या प्रोजेक्टमधून 16,675 घरं आहेत, ती पात्र घरं आहेत. त्यांचा विषय नाही आहेत अजूनपर्यंत. ती 16,575चा घराचा प्रोजेक्ट आहे. त्याच्या बाजूला कांदळवनामध्ये तर जे 1700 घरं आहेत त्या घरांचा प्रश्न त्यांनी आयरनवर मांडला आहे. हा भविष्यात प्रोजेक्ट झाला तर त्या प्रोजेक्ट इफेक्टेड म्हणून ज्या ह्यातून जे सदनिका प्राप्त होणार आहेत त्यातून त्या झोपडीधारकांचं समावेश करावा अशी मागणी कुलते साहेबांनी मांडली. खरं तर मागाशी तुमच्या घे भरारीचा एक विषय माझ्या लक्षात आला की तुम्ही घे भरारी घेतल्यानंतर आज जे फेवर ब्लॉक बसले आहेत तो एक त्यातून एक चांगला आउटपुट मिळालेला आहे. घे भरारीच्या सभेमध्ये जसं मी म्हटलं की 30 कुटुंबाचे नंतर 100 कुटुंब येणार आहेत. त्याच वेळेस महानगरपालिकेची निवडणुका होऊ घातल्या होत्या, म्हणून नगरसेवकाने घाई गडबडीमध्ये पंतनगरमधल्या 9 रस्त्यांचे नारळ तर फोडले. पण ही घोडचूक त्यांच्या लक्षात आल्यानंतर महानगरपालिकेने काय केले की कन्सल्टंट नेमले. त्यांच्या आर्किटेक्ट डिपार्टमेंटला ह्या बाब कळवून ती बाब त्यांच्या निदर्शनास आणून त्यांनी कन्सल्टंट नेमले. पण 2 वर्ष झाले. सिवरच्या लाईनसाठी काय करायला पाहिजे होतं तर त्या लाईन वाढवायला पाहिजे होत्या, त्याच्यासाठीची कामं मंजूर व्हायला पाहिजे होती आणि ती कामं सुरू व्हायला पाहिजे होती. पण 2 वर्षामध्ये अद्यापही त्याच्यामधलं कुठलंही काम चालू झालं नाही. ना सिवरचं ना वॉटरचं, म्हणजे पाण्याचा विषय असेल. उद्या तुम्ही बघाल की ते मोबाईलच्या त्या ज्या केबल्स असतील किंवा इलेक्ट्रिक केबल जातात त्याच्यासाठी वेगळे ट्रेंचेस उभं करणं गरजेचं होतं. लो लाईन लेवल असल्याकारणाने इथे अनेक ठिकाणी भरतीच्या वेळेस पाणी जात नाही, त्यावेळेस इथे पाणी लॉग होतं, वॉटर लॉग होतं. लक्ष्मीबाग तुम्ही बघत असाल दरवर्षी बुडतं म्हणजे अक्षरशः बुडतंच. त्यांच्यासाठी ते दिव्याचं, कारण त्यांचा प्रकल्प आज मागच्या 15 वर्षापासून त्यांचा प्रकल्पच पुढे सरकत नाही आहे. खरं तर या कार्यक्रमात यांनी मनसेने आवाज उचलल्यानंतर ह्या पंतनगरच्या 9 रस्त्यांचं काँक्रिटीकरण होणार होतं. मनसेने ते आंदोलन केल्यामुळे ते सिमेंटिक काँक्रिटीकरणाचे रस्ते बंद होऊन तिथं फेवर ब्लॉक बसवले. आवाज अशासाठी होता की सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाले तर शिवरेज लाईन टाकताना हे सिमेंटचे काँक्रीटचे रस्ते फोडणार का. त्यानंतर ह्या आंदोलनातून हे आज जे फेवर ब्लॉक बसले ते फेवर ब्लॉकचं ते यांना फलित आहे. ह्यानंतर मगाची कुलते साहेब म्हटले की आमदारांना मूलभूत सुविधा देण्यात आमदार कमी पडले. आमदार आता येणारी निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये हा तुम्ही आरोप केला आहे, ह्या आरोपामध्ये किती तथ्य आहे? कोणचा आरोप? म्हणजे तुम्ही मूलभूत सुविधा देण्यामध्ये आमदार कमी पडले, काय मूलभूत सुविधा द्यायला पाहिजे होत्या? आता मी तुम्हाला सांगितल्याच आहेत. मूलभूत सुविधा म्हणजे जे रस्त्यांचे विषय असतील, पार्किंग हा जो पंतनगर किंवा गरोडिया नगर, उद्या रमाबाई कॉलनी, ह्या सगळ्यांमध्ये जो बदल करणं अपेक्षित आहे, हा बदल नगरसेवकांच्या माध्यमातून होत नाही, कारण हा पॉलिसी मॅटर आहे. जर हा पॉलिसी मॅटर आहे तर हा विधानसभेमध्ये मांडला जाणं गरजेचं होतं. ती दूरदृष्टी आमच्या लोकप्रतिनिधींकडे असायलाच हवी. ती दूरदृष्टी त्यांच्याकडे नाही आहेत, हा आमचा स्पष्ट आहे. तुम्ही मला सांगा ना की कुठल्या सुविधा देण्यामध्ये ते सफल झालेले आहेत. त्यांनी काय सुविधा दिल्यात लोकांना? रस्त्यावर वाचनालय, रस्त्यावरची मंडळांचे ते काय हे मानतात तुम्ही, शेड, व्यायामशाळा. घाटकोपरमध्ये फेरेवाल्यांचा प्रश्न एक खूप दिवसापासून चालू आहे. घाटकोपर जे न्यायालयाचे आदेश आहेत 120 मीटरचे, रेल्वे स्टेशनपासून 100 मीटरवरती कोणताही व्यवसाय करायचा प्रतिबंध घातला आहे. शाळा असतील मात्र आणि हॉस्पिटल असतील, यातून हा फेरीवाल्यांचा प्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. घाटकोपरवाल्यांनी ह्याच्यावरती फेरीवाली संघटना आहेत, यासाठी मनसेची काय भूमिका आहे?
तुम्हाला हा विषय थोडासा मागे जावा लागेल. मला वाटतं 2016च्या दरम्यान वगैरे महानगरपालिकेने की बाबा फेरीवाला झोन म्हणून फेरीवाल्यांकडनं अर्ज भरून घेतले. हे काय त्याच्यात पुढे काय झालं कोणालाही कल्पना आहे. अच्छा, त्यांच्या प्रभागवार समित्या बनवण्यात आल्या. आता त्या प्रभागवार समित्या म्हणजे त्या हास्यास्पद होत्या की एक गोष्ट तर मान्य कराल की मी पंतनगरमध्ये राहतो, तर मला पंतनगरची इथली भौगोलिक परिस्थिती, इथे ऐतिहासिक परिस्थिती किंवा इथल्या इतर सगळ्या बाबींची सर्व सुखसोयींची मला माहिती असावी. बरोबर आहे. ह्यांनी त्या समित्यांमध्ये माणूस कोण, तो मुलुंडचा माणूस पंतनगरमधलं कसं काय सांगेल हो. इथलं स्थानिक लोकांचा सहभाग असायला हवा होता, स्थानिक फेरीवाल्यांचा सहभाग असायला हवा होता, स्थानिक ज्या संस्था आहेत त्यांचा सहभाग असायला, पण तसं काही नव्हतं. आणि नंतर तो काय झालं, त्या समित्या सगळ्या बासनात बसवल्या, बंद झाल्या. त्यानंतर परळची दुर्घटना घडली. त्याच्यानंतर महानगरपालिका परत जागी झाली. त्यावेळेस कोर्टाने आदेश दिले की 120 मीटर, म्हणजे तो आदेश आधीचा आहे पण तो परत हे करण्यात आला की 120 मीटर अंतरापर्यंत रेल्वे स्थानक, बस स्थानक, मंदिर, हॉस्पिटल आणि शाळा यांच्या परिसरामध्ये फेरीवाले नकोत. नो फेरीवाला झोन. आता तुम्हाला मी सुरुवात सांगतो. घाटकोपर पश्चिम 120 किलोमीटरच्या अंतरामध्ये फेरीवाले. घाटकोपर पूर्व तुम्ही निलयोग माल बघाल तर तिथे फेरीवाले दिसणार नाहीत तुम्हाला. पण त्याच्या समोरच आमदारांनी जे आहेत रिडेव्हलपला घेतलेल्या जागेमध्ये स्टेशनला लागूनच तिथे फेरीवाले बसवलेले आहेत, म्हणजे स्टॉल उभे केलेले आहेत. अच्छा, हे स्टॉल उभे केले तर त्यांना लायसन्स असायला हवे, त्यांना फायरचे लायसन्स असायला हवे, महानगरपालिकेच्या परवानग्या असायला हव्यात. कोणत्या परवानग्या आहेत? तिथे कुठलाही परवानगी नाही, त्यांना तिथे बसायला देत आहे. आणि जे फुटपाथवर गरीब बसले आहेत त्यांना तुम्ही फक्त तेवढ्याच पट्ट्यात उठवलं. मग त्याची ही बाजू जी होती दुसरी पंतनगर बाजूनी जी स्टेशनची बाजू आहे तिथले फेरीवाले का नाही उचलले? अंकुश गावडे मार्ग, या मार्गावर असलेले फेरीवाले, ज्याच्यामुळे दुपारी 12:30 वाजले आणि संध्याकाळचा पीक आवाज असले की तुडुंब ट्रॅफिक असते. त्या फेरीवाल्यांच्या टेम्पो तिथे रस्त्यावर उभे असतात. त्याच्यामुळे ना महिलांना चालता येतं, ना लहान मुलांना चालता येतं, ना वयस्क लोकांना चालता येतं. बाजूला दोन्ही बाजूला शाळा आहेत. एकीकडे महाराष्ट्र मंडळची शाळा आहे, दुसरीकडे शिवाजी शिक्षण संस्थेचं टेक्निकल मल्टीपर्पज हायस्कूल आहे. बरोबर आहे. दोन्ही शाळांच्या मध्ये आहे ती. त्याच्यानंतर तिसरं घ्या टिळक रोडला मान्य आमदारांच्या ऑफिसच्या शेजारीच जिथे गुरुकुल कॉलेज आहे, गुरुकुल शाळा आहे, त्याच्या 120 मीटर अंतरावर आहे. राजावाडी रुग्णालय त्याच्या बाजूला तुम्ही बघाल तिथे पण मार्केट आहे. म्हणजे एका ठिकाणी 300 फेरीवाले. लक्ष्मीबागपासून जर तुम्ही इथपर्यंतचं सगळं धराल तर तुम्ही अनेक ठिकाणी त्यांना डिस्ट्रीब्यूट करू शकत होता. म्हणजे त्या माणसाला इथपर्यंत यायला गरज नसतो लागली पाहिजे. तिथे 10 फेरीवाले, इथे 10 फेरीवाले, तुम्ही त्यांची झोन निश्चितीकरण करायला पाहिजे होती. पण हे सगळं न करता एकाच ठिकाणी तुम्ही क्लस्टर केले. तिथे तुम्ही ट्रॅफिकची समस्या उद्भवली, तिथे अजून अनेक इतर समस्या उद्भवल्या. तिथे स्टॉल आल्यामुळे तुम्हाला तुमचे प्रकल्प मार्गी लावता येत नाहीत. तेवढंच कशाला गार्डन, टिळक रोडवरचं केशरवाला उद्यान, त्याच्यावरचं राजरोसपणे भगतचंद ताराचंदसारखं हॉटेल. तुम्ही मला सांगा, तुम्ही मग तिथलं पर्जन्य जलवाहिन्या पावसाळ्यात कशा साफ करणार हो? तिथे 10 स्टॉल उभे केलेत. हो, महानगर शिफ्टिंग कुठलं आहे दाखवावं त्यांनी. त्याच्या बाबतीतली तक्रार दिली, काय झालं हो? महानगरपालिकेचे. म्हणूनच तर मी म्हटलं की ज्या सहाय्यक आयुक्तांनी हा भ्रष्टाचाराचा अख्खा बाजार मांडला आहे घाटकोपर, म्हणजे जसं एक आदर्श घोटाळा आला होता तसं घाटकोपर हे आदर्श घोटाळ्यांचं एक ठिकाण म्हणून भविष्यात उदयास आलेलं आहे. होय, इथे अनधिकृत बांधा, वापरा. तुम्हाला वाटलं तर शासनाला पैसे भरा, तुम्हाला वाटलं तर हे म्हणजे आलबेल आहे सगळं. ह्याच्याकडे सहाय्यक आयुक्त, उपायुक्त यांनी 100% डोळेझाक केलेली आहे. आणि लोकप्रतिनिधी म्हणाल तर आंधळं दळतं आणि कुत्रपीठ खातं आहे. कारण ना यांच्याकडे हे बघण्याची वेळ आहे, ना यांच्या लोकप्रतिनिधींना ह्याच्यामध्ये काय कळतं
की नाही कळत, तेही कळत नाही. म्हणजे हे निवडून आले आहेत तर हे लोकांसाठी काय करतात, लोकांना काय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, तुम्हीच आम्हाला दाखवा. तुमच्या माध्यमातून तुम्हीच या सगळ्या आता गोष्टींचा उहापोह अनेकदा करत असता, अनेक विषय मांडत असता. मग मला सांगा की त्यांनी कुठलं काम केलं आहे हे तुम्ही ठामपणे सांगू शकताय. जनतेने सांगावं, त्यांनी स्वतः सांगावं. इथले लोकप्रतिनिधी म्हणजे लोकप्रतिनिधींचं काम म्हणजे आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खाते. आणि प्रशासन ढिम्म असून भविष्यात मनसे आंदोलन अजून तीव्र करणार अशी एकंदरीत भूमिका संदीप कुलते यांनी मांडली आहे. लोकनिर्भीडसाठी कॅमेरामॅन महेंद्र मानेचं ज्ञानदेव सुतार.